श्री गोपाल नवनीरदाभात पीतांबरा तरुणबिंब फलाधरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की। उपस्थितीच्या मानाने आवाज नाही आला। भगवान श्री चक्रधर स्वामी की। धन्यवाद। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम। हा भगवद्गीतेमधला शेवटचा श्लोक आहे। श्रीमद भगवद्गीतेमधील हा शेवटचा श्लोक हा भगवान कृष्णाचा श्लोक नाही। ज्याला भगवान गोपाल कृष्णांनी भगवद्गीता निरूपण केली त्या अर्जुनाचा सुद्धा हा श्लोक नाही। तर दूरवर दिल्लीमध्ये हस्तिनापुरामध्ये बसून श्रीकृष्ण अर्जुन संवाद ऐकून तो धृतराष्ट्राला सांगत असणारा जो संजय आहे त्या संजयाचा हा श्लोक आहे। आणि मित्रहो, संजयाचा श्लोक हा अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची साक्ष आहे। कुठल्याही गोष्टीला साक्ष महत्वाची असते। जेव्हा जेव्हा दोघांमध्ये काही घटना घडतात त्या दोघांमधल्या घडलेल्या घटना मान्य केल्या जात नाहीत। आमच्या भगवान श्रीकृष्णांनी त्या घटना मान्य केलेल्या नाहीत। अर्जुन आणि हनुमंताची जी पैज लागलेली होती आणि त्यामध्ये अर्जुन हरला आणि म्हणून अग्निकाष्ठ घ्यायला तो निघाला तेव्हा भगवान गोपाल कृष्ण तिथे जातात। म्हणतात हे काय चाललंय? ते म्हटले आमचा जसा असा प्रण ठरलेला होता। बाणाचा पूल मी तयार करायचा आणि हनुमंताने तो तोडायचा। तो जर तोडला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन म्हणजे अग्नीमध्ये दहन करून घेईन। आणि हनुमंताने जर तो तोडला नाही तर हनुमंताने माझ्या रथाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली आणि मी तो बाणाचा पूल तयार केला आणि तो तुटून गेला हनुमंताच्या एकाच आघाताने। आणि म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निकाष्ठ भक्षण करतो म्हणजे अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करतो। भगवंत म्हटले की कोणाच्या साक्षीने हे ठरलं होतं? तेव्हा अर्जुन म्हटला की साक्ष वगैरे कोणी नव्हते, आमच्या दोघांतच झालेला होता हा करार। हनुमंताला भगवंत म्हणतात अहो हे तुम्हाला मान्य आहे का? ज्या गोष्टीला काही साक्ष नाही त्या गोष्टीला मान्य करणं हा शिष्टाचार नाही। आणि या घटनेमधून पुनश्च एकदा अर्जुनाला एक संधी मिळाली। भगवंत म्हणतात आता मी साक्षी आहे, माझ्या साक्षीने तू पुन्हा पूल तयार कर। आणि हनुमंताला म्हणतात तुम्ही ह्या पूल तोडून दाखवा। आणि पुन्हा अर्जुन पूल तयार करतो आणि भगवान गोपाल कृष्ण महाराज आपलं सुदर्शन चक्र त्या पुलाच्या खाली ठेवतात। हनुमंत खूप दोन्ही हातामध्ये पर्वताच्या भल्या मोठ्या टेकड्या घेऊन उड्या मारतो परंतु पूल काही तुटत नाही। भगवंत भक्तांचं रक्षण करणारा हा पदोपदी आपल्याला जाणवतो। आणि यामधूनच त्यांनी हा संकेत दिलेला आहे की साक्ष महत्वाची आहे। मित्रहो, चिंतनीसाठी सर्वात मोठी साक्ष जर आजवर कुठली घडली असेल तर ती या गोवर्धनाची साक्ष घडलेली आहे। चिंतनीचा हा महाप्रवास
पाय वाटेने वाटचाल करत करत, थोडासा मोठा रस्ता आक्रमण करत करत, महामार्गाला लागत लागत हायवेने नवे एक मोठी रेलगाडी घेऊनच त्या मथुरेला आणि गोवर्धनाला आली. यापेक्षा अजून कोणती साक्ष असायला पाहिजे? हे चिंतनीचं यश आहे मित्र हो, हे महाचिंतनीचं यश आहे. आणि या महाचिंतनीवर आपल्या सर्वांची श्रद्धा, आपल्या सर्वांची आस्था ही अत्यंत महत्वाची आहे. आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रभात, माझे मित्र साहित्याचार्य चिंतनी जनक श्री बाबू शास्त्रीजी हे तर निमित्त आहेत. आणि परमेश्वर अशा योग्य व्यक्तीला निमित्त करत असतो. ज्याला निमित्त करतो तो आपलं कार्य करत राहतो. कार्य करणाऱ्याला कुठल्या पदाची अपेक्षा नसते, कुठल्या मान सन्मानाची अपेक्षा नसते, कुठल्याही बडेजावाची किंवा दिखाव्याची आवश्यकता नसते. काय एक सुंदर मनोहर असा मंगलमय अवसर महाराष्ट्रातले लोक आणून या गोवर्धनामध्ये घडवून आणला. याबद्दल पहिल्याने मी बाबांना शतशः प्रणाम करतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांनाही हार्दिक शुभेच्छा देतो. संजयाची जी साक्ष आहे ती साक्ष अत्यंत मोलाची आहे. संजय हा शत्रू पक्षाचा जो राजा धृतराष्ट्र त्याचा सारथी आहे. शत्रू पक्षाच्या सारथ्याने विरुद्ध पक्षाच्या व्यक्तींबद्दल बोलावं यापेक्षा अजून कोणतं प्रमाणपत्र आवश्यक असतं? संजय म्हणतो की ज्या ठिकाणी गोपालकृष्ण महाराज आहेत आणि ज्या ठिकाणी धनुर्धर पार्थ आहे त्या ठिकाणी काय आहे? तत्र श्री, त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. विजय, त्या ठिकाणी यश आहे. आणि ध्रुवा नीती, अचल नीती आहे, अचल न्याय आहे. मित्र, या तीनच गोष्टी तर अत्यंत महत्वाच्या आहेत. लक्ष्मी, यश आणि अचल नीती. चलायमान असणारी नीती महत्वाची नाही. आणि आपण सर्वजण तात्कालिक बनवल्या गेलेल्या नीती नियमांनी वागत असतो. पण परमेश्वराचा न्याय, परमेश्वराची नीती ही अशी तात्कालिक नाही. आज हा नियम काढला, उद्या तो मोडून काढला असं त्या नियमात होत नाही. आज हे पैसे चालतील आणि उद्याला ते बंद होतील असं परमेश्वराच्या न्याय नीतीमध्ये नसतं. ध्रुवा नीती म्हणजे अचल नीती, अचल न्याय जर कुणाचा असेल तर तो परमेश्वराचा न्याय आहे. आणि तो न्याय आहे सत्याचा, तो न्याय आहे प्रेमाचा, तो न्याय आहे अहिंसेचा, तो न्याय आहे समतेचा. मला खूप काही बोलायचं नाहीये, पण एक महत्वाचं या निमित्ताने सांगतो. या ठिकाणी साक्षात भगवान गोपालकृष्ण अनंत लीळाक्रीडा या परिसरात त्यांनी केलेले आहेत. आणि त्यांचं वचनरूप जे शास्त्र आहे, भगवद्गीता शास्त्र, हे आपल्या जवळ आहे. आणि म्हणून त्यांच्या लीळाक्रीडांनी पवित्र झालेला हा परिसर, त्यांच्या वचनरूप गोविंदात वचनरूप परमेश्वराचं सान्निध्य आज आपल्या समोर आहे. त्या महाचिंतनीच्या, या चिंतनीच्या माध्यमातून हे सान्निध्य सतत 20 वर्षापासून आपल्याला लाभलेलं आहे. आणि 20व्या वर्षी या गोवर्धनामध्ये त्याचा प्रत्यय आलेला आहे की चिंतनीवर खरंच किती निष्ठा, किती श्रद्धा या सर्व सद्भक्तांची आहे. आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत मोलाची महत्वाची गोष्ट आपल्याला जी समजलेली आहे ती ही आहे
की हा जो परमेश्वराचा न्याय आहे हा परस्पर प्रेमाचा न्याय. समता ही प्रेमाशिवाय निर्माण होऊ शकत नाही. प्रेम निर्माण झाल्यानंतरच समतेचा उदय होतो किंवा समता प्रस्थापित झाल्यानंतरच परस्परामध्ये प्रेम निर्माण होत असतं. आणि म्हणून ईश्वर अवताराचं सर्वात मोठं महत्वाचं जर कार्य कोणतं असेल या जगामध्ये तर ते हेच आहे की समता प्रस्थापित करण्याचं काम परमेश्वर करत असते. भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या या भगवद्गीतेच्या अध्ययनातून चिंतनातून हा विषय आपल्या लक्षात येतो की भगवान श्रीकृष्ण महाराज हे त्या काळातले अत्यंत प्रभावीपणे तथाकथित धर्मावर आघात करणारे फार मोठे समाजोद्धारक आणि ज्योतधारक ईश्वर अवतार होते. त्यांचे अनेक पैलू आपण पाहत असतो, पण त्या अनेक पैलूंमध्ये जो तथाकथित धर्मांनी स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव निर्माण केला होता. स्त्री ही कनिष्ठ आहे, तिला धर्माचा अधिकार नाही, तिला भक्तीचा अधिकार नाही, तिला ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार नाही. त्यानंतर पुरुष वर्गामध्ये सुद्धा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या 4 वर्णामध्ये मानवांची अशी विभागणी केल्या गेलेली होती. त्या 4ही वर्णामध्येही अनेक जाती पोट जाती आणि अशा जातीपातीमध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये हा सारा समाज विभागला गेलेला होता. आणि त्यामुळे मानव मात्राच्या विकासाचा मार्ग कुंठित झालेला होता. याला भगवद्गीतेमध्ये अधर्म वाढला होता असं गोपालकृष्णांनी म्हटले. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढीस लागतो, तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करून पुन्हा धर्माची संस्थापना करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आताच मी ते काम करतो असं नाही, तर युगायुगामध्ये माझं हेच काम आहे की परित्राणाय साधूनां, साधूजनांचं सज्जनांचं. साधू या शब्दाचा अर्थ चांगलं असं होतं. जे जे चांगलं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार धारण करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी प्रसंगी. आणि हे सर्व मी का करतो? चांगल्या गोष्टीचं रक्षण आणि वाईट गोष्टीचा विनाश मी का करतो? तर धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी मी हे करत असतो. चांगल्याचं रक्षण केल्याशिवाय, वाईटाचं निर्मूलन झाल्याशिवाय धर्म समाजामध्ये रुजत नाही. धर्म धर्म म्हणून काय आहे हे सर्वसामान्य माणसांना कळत नसतं. आणि म्हणून धर्माचे जे ठेकेदार असतात ते त्याचा गैरफायदा सुद्धा घेत असतात. आणि म्हणून भगवान गोपालकृष्णांनी अशा प्रकारच्या धर्माची संस्थापना केली आणि अशा प्रकारच्या धर्माचं खंडन केलं. तो विचार आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिसतोय. भगवद्गीतेचा पहिला अध्याय जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की गीता ही भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली नाही. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने गोपालकृष्ण महाराजांना धर्म सांगितलेला आहे. आणि अर्जुनाने जो तथाकथित धर्म सांगितला होता, ज्या धर्माला कुठल्याही प्रकारचं ज्ञानाचं अधिष्ठान नव्हतं, ज्या धर्माला कुठल्याही प्रकारच्या समतेचं न्यायाचं नीतिमूल्यांचं अधिष्ठान नव्हतं, अशा प्रकारचा जो धर्म अर्जुनाने सांगितला त्या धर्माचं खंडन संपूर्ण गीतेमध्ये दिसून येते. कुठल्याही अशा वेगळ्या अशा विचारांचा त्यामध्ये आपण विचार करायचा नाही. तर अर्जुनाने जो प्रश्न केलेला आहे
अर्जुनाने जो धर्म निरूपण केलेला आहे तो धर्म योग्य नाही, हेच गोपाळकृष्णांनी त्याला पटवून दिलं आणि पटवून हे दिलं की काय योग्य आहे. सर्वात मोठी महत्वाची गोष्ट सांगितली आहे की ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. हे अर्जुना, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काही असेल तर ते ज्ञान आहे. या जगामध्ये सत्ता श्रेष्ठ नाही, संपत्ती श्रेष्ठ नाही, पैसा तर श्रेष्ठ नाहीच नाही, लोकसंग्रह सुद्धा श्रेष्ठ नाही. सर्वात श्रेष्ठ जर काही असेल तर ते आहे ज्ञान. ते ज्ञान जर तुमच्या जवळ असेल तर मग ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यास सहजपणे तुम्ही उपयुक्त ठरू शकता, तुम्ही निमित्त बनू शकता. आणि जो निमित्त बनतो ज्ञान प्रसारित करण्यासाठी तो अत्यंत पवित्र होऊन जातो. हे ज्ञानाचं लक्षण आहे की ते ज्ञान जो आत्मसात करतो तो सुद्धा ज्ञानी होतो आणि ज्ञानी तो पवित्र होतो. तर स्वयं योग संसिद्ध, ते ज्ञानच त्याला योग संसिद्ध बनवते, सर्व परिपक्व बनवत असते. आणि म्हणून ते ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. चिंतनीच्या माध्यमातून 20 वर्षापासून आणि नव्हे त्याच्याही आधी 20-25 वर्षाच्या आधीपासून जे चिंतन बाबांच्या अंतःकरणात चालत होतं त्याचा हा परिपक्व जो परिणाम आहे तो म्हणजे चिंतनी आहे. या चिंतनीच्या निमित्ताने ज्ञानाचं अवगाहन दरवर्षी बाबांच्या माध्यमातून समाजामध्ये होत आहे. आणि एवढा मोठा समाज हाच जर महाराष्ट्रात असता हा कार्यक्रम तर या वृंदावनामध्ये, या गोकुळामध्ये, गोवर्धनामध्ये लोक मावले नसते. पण एवढ्या दूरवर 1000 किलोमीटरवर एवढे लोक इथे उपस्थित होणं हे खऱ्या अर्थाने ज्ञानाची ताकद आहे. बाबांच्या अंतःकरणात असलेल्या ज्ञानाची किंमत आहे. आणि त्यामुळे हे सारं घडलेलं आहे. बाबांनी जीवनामध्ये मी पाहिलंय त्यांनी एकच काम केलेलं आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते अनिकाशी शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सगळे जण. आणि त्यामुळे सगळे जण आपण इथे उपस्थित झालात. आपल्याला पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो, बाबांना दंडवत प्रणाम करतो आणि हा अखंड प्रवास असा चालत राहावा. मला आठवतं की मकर धोका या ठिकाणी महाचिंतनीचा आम्ही कार्यक्रम घेतला होता. आदरणीय श्रद्धेय अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी श्री नागराज बाबा, मोठे बाबा त्या ठिकाणी आलेले होते. आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री खामनेकर मोठे बाबा, जे आज गाडीच्या देवाला आज सर्वांवर मायेच्या छत्राप्रमाणे तिथे आजही शुभचिंतन करतात सर्वांचं. हे दोन्ही महान विभूतिमत्व असलेले लोक त्या महाचिंतनीच्या व्यासपीठावर होते. मित्र हो, आणि एक महत्वाची गोष्ट त्या महाचिंतनीमध्ये मी हे केली होती की पंथातले हे महान विभूती जरी असले तरी हे कोणी अध्यक्ष नव्हतं किंवा कोणी उद्घाटक नव्हतं. त्या महाचिंतनीचा अध्यक्ष मी आदरणीय श्रद्धेय श्री बाबांनाच केलं होतं. त्या महाचिंतनीचे अध्यक्ष श्री बाबाच होते. आणि म्हणून मला एक मोठं आश्चर्य वाटतं की सारं काही कार्य आहे, सारे काही कष्ट आहेत. थोडे कष्ट लागले असतील बाबांना, थोडी मानसिक चिंता लागली असेल, परंतु ते सर्व सहन करून ते सर्व उपक्रम जे राबवतात आणि कुणाला तरी ते कुठेही स्वतःचा अहंकार न दाखवता त्याचं श्रेय कुणाला तरी देतात. कुणीतरी अध्यक्ष असतो त्याचा फोटो झळकतो, कुणीतरी उद्घाटक असतो त्याचा फोटो झळकतो, त्याची चर्चा चालते आणि बाबाचं त्या पत्रिकेत कुठेही नाव नसतं आणि मोठं आश्चर्य वाटतं. म्हणून त्या महाचिंतनीमध्ये, मकर रोकड्याच्या महाचिंतनीमध्ये आपण आला असाल बरेच लोक, तिथे बाबा अध्यक्ष होते आणि बाबांच्या अध्यक्षतेखाली
आदरणीय श्रद्धेय अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी श्री नागराज बाबा बोलले, फार छान बोलले. आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री खामणीकर मोठे बाबा बोलले, फार सुंदर आनंद व्यक्त केला त्यांनी. त्या महाचिंतनीतले आदरणीय श्रद्धेय अच्युत गोत्राचार्य नागराज बाबांचे विचार आजही मला आठवतात. बाबा म्हटले ही चिंतनीची आता पायवाट संपून आता रोडवर चिंतनी आलेली आहे. औरंगाबाद पासून नागपूर उपराजधानीपर्यंत आलेली आहे आणि लवकरच या वाटेचा त्या मार्गाचा महामार्ग होईल आणि महामार्ग होऊन अखंड भारतभर ही चिंतनी प्रवास केल्याशिवाय राहणार नाही. हे बाबांचे त्यावेळेचे वाक्य आजही माझ्या स्मरणात आणि तो बाबांचा चिंतनीला महाचिंतनीला लाभलेला आशीर्वाद मी समजतो. बाबांवर त्यांचं निश्चित प्रेम होतं. ते प्रेम त्यांच्या गुणांवर होतं. बाबांचं माझ्यावरही प्रेम होतं. माझ्यातल्या गुणांवर ते प्रेम होतं. बाबा गुणग्राही होते. गुणांची पारखी नजर बाबांजवळ होती. आणि म्हणून समाजात आजही अशा विद्वान व्यक्तींच्या माध्यमातून परमेश्वर जे कार्य करून घेत असतो त्या कार्याचा निश्चितच समाजमनावर फार चांगला परिणाम होत असतो. आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थाने श्री म्हणजे लक्ष्मी असते आणि तिथे कृष्ण आहे. बाबांसारखे ज्ञानी पुरुष म्हणजे धनुर्धर पार्थ आहे आणि त्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुनासारखे भक्त आहेत. त्या ठिकाणी श्री म्हणजे लक्ष्मी आहे. एवढ्या मोठ्या तुमच्या प्रवासाला किती मोठा पैसा लागला मी ऐकूनच धन्य होऊन गेलो की इथे येण्यासाठी एवढे लाख रुपये खर्च करावे लागले आणि इथे व्यवस्थेसाठी किती लाख. पण हे सर्व चालवणारा तो परमेश्वर तत्र श्री त्याच ठिकाणी लक्ष्मी आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी विजय आहे म्हणजे यश आहे आणि त्याच ठिकाणी ध्रुवा नीतीर म्हणजे अचल अशा प्रकारचा नियम आहे. अचल नीती आहे. न बदलणारं शाश्वत मूल्य त्या न्यायामध्ये परमेश्वराच्याच आहे. हा प्रत्यय आपल्याला येतो. एक कथा मी सांगून हा माझा विषय इथे थांबवतो. एका घरी तिसरा प्रहरीच्या वेळेला काही 3 ऋषीमुनी आले आणि ते त्या दारात उभं राहून आवाज देतात. आतून एक बाई बाहेर येते आणि त्या ऋषीमुनींना पाहून ती म्हणते या बाबा हो आत या. ते म्हणतात आत कोण आहे. ते म्हटलं कोणीच नाही. तुमचे मालक. म्हटले मालकही बाहेर गेलेले आहे. मग हे तिघेही म्हणतात नाही तुम्ही एकट्या घरी आहात. तुमचे मालक जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना सांगा की ऋषीमुनी इथे जवळच बसलेले आहेत तेव्हा आम्ही येऊ. एकटी बाई घरात असल्यानंतर आम्ही येणं घरामध्ये बसणं हे असभ्यपणाचं होईल आणि म्हणून आम्ही बाहेर कुठेतरी एका झाडाखाली बसतो आणि तुमचे मालक आल्यानंतर आम्हाला निरोप द्या. आणि मग संध्याकाळच्या वेळेला मालक येतात आणि ती बाई सांगते की अजब ऋषीमुनी पाहिले म्हणे मी आज की त्यांना मी घरात बोलवते पण ती यायला तयार नाही. जोपर्यंत त्या घरामध्ये पुरुष नाही त्या बाईचा तोपर्यंत त्या घरात जाणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. म्हटले कुठे आहेत ते. म्हटले इथेच कुठेतरी जवळ झाडाखाली बसतो म्हटले. आणि मग तो माणूस शोधत गेला. शोधत गेल्यानंतर त्यांना बोलवतो. चला आग्रहाने विनंती करतो आणि ते त्याच्याबरोबर येतात पण तिघेही बाहेरच थांबतात. हा मालक आत जातो घराचा आणि म्हणतो तुम्ही या ना. नाही म्हणे आमची एक अट आहे. आमच्यातला कुणीही एकच येतो. आम्ही तिघेही येणार नाही. तुम्हाला पहिल्यानं कोण पाहिजे आमच्यातलं ते तुम्ही ठरवा. म्हटलं तुम्ही कोण. एक ऋषी म्हणतो मी धनराज. माझं नाव धनराज आहे. दुसरा ऋषी म्हणतो मी यशराज आहे आणि तिसरा ऋषी म्हणतो मी प्रेमराज आहे.
पत्नी म्हणते, अहो आता या तिघांमधून आपण कोणाला बोलवायचं? तो म्हणतो, आपण फार दरिद्री आहोत, आपण धनराजलाच बोलू. आत धन आलं म्हणजे सर्व काही समृद्ध होईल. पत्नी फार हुशार असते. ती म्हणते, अनेक धनवान लोक आपण पाहिले, ते तरी कुठे सुखी आहेत. सारं दुःखच दुःख त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून धनाचा लोभ कशाला धरता? म्हणजे काय करू मग? म्हणे यश राजला बोलवा, आपल्याला सर्व गोष्टीमध्ये यशच मिळालं पाहिजे. ते ठरवतात यशराजला आपण बोलू. तेव्हा त्यांची लहान मुलगी तिथे येते शाळेतून आणि ती म्हणते, बाबा आई, ना धनराजला बोलवायचं ना यशराजला बोलवायचं, आपण बोलवायचं ते प्रेमराजलाच बोलवायचं. आणि सर्वजण ठरवतात की आपल्या घरामध्ये आपण प्रेमराजलाच बोलू. आणि मग तो मालक म्हणतो की तुमच्यातून जो कोणी प्रेमराज आहे त्याने आमच्या घरात यावं. आणि मग प्रेमराज घरामध्ये येतो. आणि जसा प्रेमराज घरात येतो तसा यशराजही घरात येतो आणि धनराजही घरात येतो. आणि मग तो अवाक होतो की तुम्ही म्हटले की आम्ही एकच येऊ कोणी. ते म्हटले, आमच्या दोघातून जर कोणाला बोलवलं असतं तर आम्ही एकटेच आलो असतो, पण तुम्ही प्रेमराजला बोलवलं, त्यामुळे प्रेमाच्या पाठीमागे यशही प्राप्त होत असते आणि धनही प्राप्त होत असते. भगवद्गीतेचा हा सार आहे मित्रो. आणि कुठल्याही ज्ञान साधनेचा हा सार आहे की ज्ञान प्राप्त करा. ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते प्रेमाने समाजाला वाटा. शोषण करू नका. समाजात ज्या लोकांकडून समाजाचं शोषण होते त्याबद्दलही त्यांना जाणीव करून द्या. ती प्रेमाने जेव्हा तुम्ही जाणीव करून द्याल तेव्हा ज्ञानापेक्षा जे प्रेम उत्तम सांगितलं ते प्रेम तुमच्या अंतःकरणात निर्माण होईल. धर्माबद्दल, ईश्वराबद्दल, ईश्वराच्या साधनाबद्दल. आणि ते प्रेम निर्माण झालं की यशही तुम्हाला मिळेल आणि धनही तुम्हाला मिळेल. हे सर्व मिळावं हाच महाचिंतनीचा उद्देश आहे. तो दरवर्षी आपल्या प्रत्ययाला येतो. आणि बरेच वर्ष मी या महाचिंतनीच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, पण बाबांनी जेव्हा गोवर्धनला ही महाचिंतनी घेतली हे समजलं मला. बाबांची भेट मला तिथे भंडाऱ्याला झाली तेव्हाच मी सांगितलं की मी गोवर्धनला येणार. मी आज आपल्या सेवेत उपस्थित झालो. 2 दिवस अजून आपल्या बरोबर या ज्ञान साधनेमध्ये स्वतःला मी समर्पित करणार आहे. आणि आपण सर्व गेल्यानंतर मग मी माझा प्रवास आरंभ करणार आहे. माझे 2 विचार आपण अत्यंत शांततेने ऐकून घेतले याबद्दल पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. सर्व साधनवंतांना, बाबांना दंडवत प्रणाम करतो आणि लांबलेलं प्रवचन इथेच थांबवतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की